हॅलो एव्हरीवन, चला तर आज मी लावणार आहे 7 पळणाऱ्या घोड्यांची फ्रेम। तुम्ही पाहू शकता 7 पळणारे घोड्यांची फ्रेम मी आणलेली आहे। तर 7 पळणाऱ्या घोड्यांची फ्रेम का लावतो आपण आणि कशासाठी लावतो आणि का लावली पाहिजे, तर हो लावलीच पाहिजे आपण। 7 पळणाऱ्या घोड्यांची फ्रेम लावल्याने घरातला असणारा दोष नाहीसा होतो, घरात नेहमी आनंदी आणि प्रसन्न वातावरण राहतं। यासाठी आपण 7 पळणाऱ्या घोड्यांची फ्रेम ही आणलीच पाहिजे आणि लावलीच पाहिजे। बरेचसे लोक ही फ्रेम आणतात आणि कुठेही कशीही लावतात, तर असं करायचं नाहीये। ही फ्रेम नेहमी पूर्व दिशेला लावली पाहिजे, पूर्व भिंतीला लावायची, पश्चिमेकडे तोंड करून, जेणेकरून पूर्व पश्चिम दिशेला लावल्याने घरातली दोष नाहीसे होतील आणि घरात नेहमी आनंदी आणि प्रसन्न वातावरण राहतं। घरात असणारी मरगळ ही बाहेर निघून जाते, त्यासाठी आपण घरात नेहमी 7 पळणाऱ्या घोड्यांची फ्रेम लावली पाहिजे। तर आज मी मार्केटमध्ये गेले होते तेव्हा ही मला फ्रेम खूप आवडलेली आहे। या फ्रेम मध्ये तुम्ही पाहू शकता सूर्य पण आहे दिलेला, जेणेकरून तुम्ही पहा किती छान वाटते आणि नेहमी एकच डायरेक्शन मध्ये पळताना दिसतात हे घोडे। त्यासाठी तुम्ही अशीच फ्रेम घेऊन या। 7 पळणारे घोडे आहेत, यात तुम्ही पाहू शकता एकच डायरेक्शन मध्ये पळतात। ह्या 7 पळणाऱ्या घोड्यांचा इतिहासही खूप मोठा आहे, जर तुम्ही पाहिला तर तुम्हाला ही कळेल ही फ्रेम आपण का लावली पाहिजे। त्यासाठी तुम्ही ही घरात फ्रेम घेऊन या आणि घरात ही पूर्व दिशेला लावा, पूर्व भिंतीला लावा, पश्चिमेकडे तोंड करू, जेणेकरून तुमचंही घर नेहमी आनंदी आणि प्रसन्न राहील। धन्यवाद। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला फॉलो करा। बाय बाय।